ह्या संपूर्ण कार्यकाळामध्ये विकास कामाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबापर्यंत जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे। कार्यावल्याच्या माध्यमातून संपूर्ण बेलसर माळशेज मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत विकासाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचं काम तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पुढे नेण्याचं ठरवलेलं असताना येणाऱ्या काळामध्ये शिक्षण आणि आरोग्य या दोन त्या ठिकाणी महत्त्वाच्या बाबींच्यावरती आम्ही त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे, जेणेकरून सर्वसामान्य मुलांना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शैक्षणिक शिवगंगा ज्ञानगंगा शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्या कुटुंबाला मदतीचा हात देता येईल अशा पद्धतीचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत। विकासाचे अनेक त्या ठिकाणी आपण संकल्प पाहिलेले आहेत। या मतदारसंघामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा वेगवेगळ्या नळ पाणी पुरवठा योजना असतील, प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा असतील, उपकेंद्र असतील किंवा दलित वस्ती असतील, समाज कल्याण असेल, प्रत्येक विभागामधून त्या ठिकाणी या भागातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आज आपण पाहतो की प्रत्येक गावामध्ये चांगली सुसज्ज अशी त्या ठिकाणी स्मशानभूमी पाहिजे, हे प्रत्येक ग्रामस्थांचं म्हणणं असतं। चांगल्या सुसज्ज अशा स्मशानभूमी निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। आज आपण पाहतो की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्यापर्यंत प्रत्येक योजना त्या ठिकाणी महिलांच्या वेगवेगळ्या योजना असतील किंवा शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी साहित्याचे अनुदान असेल किंवा वेगवेगळ्या शेतीच्या ठिकाणी वेगवेगळे साहित्य वाटप असेल, अशा वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून मी करतोय। आज मतदान मागण्यासाठी आम्ही आलोय तो विकासाच्या कामावरती, जे कामं केले त्या कामाच्या जोरावरती तुम्हाला मतं मागतोय। आणि म्हणून आज या सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण, कुशाल नाना असेल, मी असेल, बाळासाहेब काळाने असतील, यांना त्या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद देताल ह्यात काही तिळमात्र शंका नाही। आज अनेक मान्यवरांनी या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे मांडले। सगळ्यात मोठा पारखीसाहेब ज्वलंत प्रश्न आहे 2016 पासून हे समोर बसलेले पारगावची जनता आहे, त्यामध्ये ज्येष्ठ सहकारी आहेत, माता भगिनी आहेत। या 7 गावांच्यावरती त्या ठिकाणी 2016ला एक काळा दिवस उगवला आणि शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी झोप उडाली की 2016ला त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस होते, त्यांनी विमानतळाची घोषणा केली आणि या परिसरातील लोकांचं त्या ठिकाणी अन्न गोड लागाना अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली। सर्वजणांना या ठिकाणी आठवतंय, गुढीपाडवा असेल तर त्या ठिकाणी काळ्या घोडे उभारायची पाळी आमच्यावरती आली। दिवाळी असेल तर दिवाळीला त्या ठिकाणी गोडधोड न करता त्या ठिकाणी दिवाळीसुद्धा कडू झालेली आमच्या सर्व लोकांनी, 7 गावातील सर्व लोकांनी त्या ठिकाणी सर्वांना माहिती आहे। आणि आज देखील आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी आज देखील एक बातमी त्या ठिकाणी BJP सरकारने दिलेली, हे पाप या मतदारसंघामध्ये विमानतळ आणण्याचं काम हे BJP सरकारच्या माध्यमातून झाले। आणि आज आपण पाहतो की या पुरंदरमध्ये ह्या 7 गावातील शेतकरी त्या ठिकाणी अतिशय भयभीत आहे। अनेक त्या ठिकाणी मोर्चे आंदोलनं केली, अनेक त्या ठिकाणी माझ्या सहकाऱ्यांच्यावर माझ्यासहित त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले गेले। वेगवेगळ्या पद्धतीचा त्रास त्या ठिकाणी अनेक लोकांना देण्यात आला। परंतु या सर्व गोष्टीमध्ये काही लोकांनी राजकारण केलं की मी त्यावेळेस पंचायत समिती सदस्य होतो, हे मंचावरती सर्व मंडळी या ठिकाणी सर्व साक्षीदार आहेत की मला सर्वांनी आग्रह केला की या संघर्ष समितीचा अध्यक्ष तुम्ही व्हा। मी म्हणलं मी काय अध्यक्ष होत नाही, कोणाला करा, माझं काय त्याबद्दल दुमत नाही। आता हा सांगायचा विषय की ह्या विषयावर बोलणं गरजेचं आहे। म्हणून ज्या लोकांनी आमच्यावरती या सर्वसामान्य लोकांची दिशाभूल केली आणि आम्ही काहीतरी खोटं काम करतोय असं भासवलं आणि आम्ही इतके दिवस त्याला उत्तर दिलं नाही, त्याचे परिणाम आम्ही भोगले। लोकांच्या मनामध्ये कटुता निर्माण झाली। परंतु आज मला त्यांना ठणकावून सांगायचं आहे की जे लोकांनी आम्हाला बाजूला केलं आज तेच कमळाचा प्रचार करतायत। ज्यांनी विमानतळ आणलं आणि त्यांचा विरोध दाखवायचा आणि त्यांचाच प्रचार करतायत।
कमळानेच आणलं ना, कमळाच्या सरकारने त्या ठिकाणी विमानतळ आणलं आणि त्या कमळाचाच प्रचार या गावामध्ये एक, आता मला त्या ठिकाणी टीका करणं मला शोभत नाही, परंतु मला एक ठिकाणी सांगायचं की ज्या माणूस आहे की पिंजरा पिक्चरमध्ये जी भूमिका ज्यांनी निभावली त्याच या गावामध्ये एक पिंजऱ्यातला पोपट आहे त्या ठिकाणी, की त्या माणसाने मी इथं पारगावची सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत किंवा सर्वांनाच त्या ठिकाणी माझी काय चूक झाली हो, मी तुमचा अध्यक्ष झालो, माझी काय चूक झाली का? मी प्रामाणिकपणे 9-10 वर्ष तुमच्या प्रत्येक आंदोलनात तन बन धनाने उतरलो. किती कोटीचा किती लाखोचा तोटा झाला असेल माझ्या मनाला माहिती आहे. मला पण माझी जमीन जाते, मला दुःख होणार नाही का? ठीक आहे. आणि माझा रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. मी काय विमानतळाच्या अगोदरपासून माझा तो व्यवसाय आहे. हे तुम्ही 20 वर्षापासून, विमानतळ आत्ता 10 वर्षापासून आले, मग आजच मी त्यांना दलाल वाटतो का? इतक्या दिवस मी ज्या ठिकाणी माझ्यावरती याच व्यासपीठावरती ज्या तालुक्याच्या माझ्या आमदारांनी टीका केली, अण्णा मी या ठिकाणी छाती ठोकपणे सांगतो, अहो तुम्हाला आमदार करण्यात माझा किती वाटा आहे हे जनता सांगेल. तुम्हाला आमदार करण्यामध्ये माझा किती वाटा आहे साहेबराव ही जनता सांगेल. आज मला माझ्यावरती टीका केली त्यामुळे यांच्यावरती बोलण्याचं त्या ठिकाणी वेळ आली, कारण मी या 12 वर्षापासून मी कुठल्याही राजकीय जीवनामध्ये मी कुणावरच्या वरती टीका केली नाही. मी आणि माझं काम भलं या पद्धतीने या समाजामध्ये या सामाजिक जीवनामध्ये जगत आलो, परंतु माझ्यावरती खोटे आरोप केले गेले. अरे मी या गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत त्यांच्या सुखदुःखामध्ये गेलो. विमानतळामुळे काय लोकांची परिस्थिती झाली ती मी जवळून जाणलेली आहे. जी लोक आज माझ्यावरती टीका करतात, जाणीवपूर्वक मला बाजूला केलं. या गावामध्ये एक माजी विस्तार अधिकारी आहे, या गावाला वेठीस धरण्याचं काम केलं. हेकेखोरपणा सोडून द्या म्हणावं. या गोरगरीब जनतेला तुमचा हेकेखोरपणा त्या ठिकाणी तोट्याच्या दिशेने घेऊन गेलाय, लोकांचं नुकसान केलंय तुम्ही. मी सांगतो की तुम्ही आज या ठिकाणी मंचावर जाहीरपणे सांगतो, हे जिल्हा परिषदेमध्ये कामाला होते, यांना सस्पेंड करण्याची ऑर्डर काढली होती, या दत्ता जोरेंगेंनी सस्पेंड ऑर्डर त्यांची थांबवलेली आहे. इतक्या दिवस मी कुणाला सांगितलं नव्हतं, परंतु आज त्या ठिकाणी सूरज मांढरे जिल्हा परिषद शिव होते. मी केबिनमध्ये गेलो, साहेब म्हणलं हे चुकीचं तुम्ही करताय, मी या भागाचा प्रतिनिधी आहे, तुमचं हे वागणं चुकीचं आहे. ठीक आहे, त्यांची जमीन जाती असेल किंवा नसेल जात, पण त्यांनी त्यांची तर म्हणजे त्यांना त्या ठिकाणी मी अभय दिलं, त्यांच्याबरोबर राहिलो. आणि ज्या वेळेस आंदोलन केलं, जे माझे आमदार माझ्यावरती टीका करतात, कुठल्या आंदोलनात आले होते, कुठल्या आंदोलनात ते पुढे उभा राहिले. आणि तुम्हाला सांगतो त्यांनी कुठल्या लोकसभेच्या विधानसभेच्या नंतर 1-2-3 आठवडे थांबा म्हणले, विमानतळ बाजूला नेतो, कुठं नेतो, 21 दिवस थांबा. आता 21 दिवस कधी यायच्या, अजून आम्ही देव जाणे पारेश्वराला विनंती आहे की लवकरात लवकर यांची 21 दिवस येवो आणि विमानतळाचं भूत आमचं टळो. आज सांगतो की या माणसांची मी आता अजून पुराव्यानिशी बोलणार आहे, जी या विमानतळाला फक्त आमच्या 7 गावातील लोकांना बोलवायचा प्रयत्न करतायत. ह्यांच्या कंपन्यांचे अर्ज आहेत तिथं कलेक्टर ऑफिसला की आमच्या कंपन्यांना त्या ठिकाणी या एअरपोर्टमध्ये जागा मिळावी आणि त्या जागेमध्ये त्यांना गोडाऊन्स किंवा इतर काही उभारायचं आहे. हे अर्ज आहे त्यांचे, ते अर्ज पण येत्या काळामध्ये काढून आणून दाखवणार आहे. अशा पद्धतीचं एक खोटं काम करणारी मंडळी आहेत. यांचा चेहरा तुम्ही जर लय तालुक्याचा विकास केला असता, तालुक्याच्या सर्वसामान्यांच्या पर्यंत जरी गेलता, तर आम्ही ते सत्तेत असताना 2 वर्ष अगोदर मी त्यांना सोडलेलं आहे. मला त्यांच्या काय भूमिका पटल्या नाही. कुणीही सांगावं की तुम्ही सत्तेत होता, तुम्ही 2 वर्ष अगोदर मी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सोडचिठ्ठी दिली आणि मी काँग्रेसची त्या राष्ट्रवादीमध्ये गेलो, समविचारी पक्षामध्ये गेलो आणि नंतर
पारेश्वराच्या काही शंभूच्या मनामध्ये काय होतं, परत मी काँग्रेसमध्ये आलो आणि परत हा संघर्षाचा लढा उभा करतोय. येणाऱ्या काळामध्ये अनेक माणसांनी सांगितलं की हे गेले म्हणजे काँग्रेस संपली. स्वर्गीय विलासराव देशमुखांचं भाषण आहे, किती आले आणि किती गेले पण काँग्रेस संपली नाही. जे म्हणत होते काँग्रेस संपणार ते संपले, पण काँग्रेस संपली नाही. काँग्रेस अजून जिवंत आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की स्वर्गीय चंदूकाका जगतापांनी तालुक्यामध्ये काँग्रेस त्या ठिकाणी उभी केलेली, हे मी सांगण्यापेक्षा तालुक्यातील सर्वसामान्य जनता सांगते. हा इतिहास आहे आणि हा इतिहास असा असताना चंदूकाकांचा वारसाच आता आम्हाला काँग्रेसचा अण्णा आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचं काम करतोय. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता ह्या लोकांच्यावरती टीका करण्यासारखं भरपूर आहे, परंतु मला पारगावच्या जनतेला सांगायचं आहे की माझी काय चूक झाली ती आम्हाला हळूहळू बाजूला केलं. पण आज तुम्हाला सांगतो, उद्या कुठला जरी या लोकांच्या साठी संघर्ष करायची पाळी आली तर हा दत्ता जोरंगे सर्वात पुढे असेल. एवढं या निमित्ताने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघातील या माझ्या 7 गावांच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबावर त्यांच्या प्रपंचावर जर संकट येणार असेल तर सर्वात अगोदर मी त्या ठिकाणी पुढे असेल, हा शब्द या निमित्ताने देतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी पारखी साहेबांचं आपल्याला त्या ठिकाणी मनोगत ऐकायचं आहे. आता मी थोडक्यात पण माझ्या भावना या ठिकाणी लय दिवसाची मनामध्ये होती की जी मांडली तर लोकांना खरं कळेल की बाबा मी किती पैसे घालवले त्याचा हिशोब मामा कधी सांगितला. मुंबईला जायचं म्हणलं की माझी गाडी, किती गाड्या नेल्या, काय केलं, म्हणजे लोकांना आंदोलन नेलं तर पाण्याची व्यवस्था सुद्धा मी केलेली की कुठं माझ्या लोकांना त्या ठिकाणी तहान लागली तर पाणी न मिळता ही हाल होऊ नये म्हणून पाणी वडापाव पासून सगळीच व्यवस्था मी त्या ठिकाणी केली. परंतु कधी त्या ठिकाणी लोकांना समाजात सांगितलं नाही की माझे एवढे पैसे गेले. कुणी पण सांगावं, पारगावमधील सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी कधी सांगावं फौजी की दत्ता जोरंगेंनी सांगितलं की मी तुमच्यासाठी एवढे पैसे खिशातले माझे गेले, कधी सांगितलं नाही. आज पण ती सांगायची वेळ आणली या लोकांनी म्हणून सांगतोय. आणि मी काय केलंय माझ्या मनाला माहिती आहे, लोकांच्या हितासाठी आज पण भांडत होतो, उद्या पण भांडणार आहे, भविष्य काळामध्ये सुद्धा या मतदारसंघातील लोकांसाठी काम करणार आहे. म्हणून येत्या 7 तारखेला पंजाच्या समोरचं बटन दाबून कुशाल नाना कोलते असेल, बाळासाहेब काळाने असतील, या सर्वांना आणि मला त्या ठिकाणी जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून पंजाच्या समोरचं बटन दाबून त्या ठिकाणी आम्हाला निवडून द्या ही विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस.